नंदुरबार तालुक्यातील उमरदे, वडवद, भालेर, शिंगवाण, विकरण आणि खोंडामई परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची चर्चा असून यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मुरुम उत्खनन व वाहतूक सुरू आहे। संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान तापी नदीतील वाळू उत्खनन न्यायालयीन प्रक्रियेमुळे बंद झाल्यानंतर वाळू वाहतुकीसाठी वापरली जाणारी काही वाहने आता मुरुम वाहतुकीसाठी वापरली जात असल्याची चर्चा आहे। अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।